महत्त्वाची बातमी आहे। लातूर जिल्ह्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आलेत। गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही मोहीम राबवली जाते। या शासनाच्या मोहिमेच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरडे पडलेले जे 52 तलाव आहेत आणि धरण आहेत त्यातून मोठ्या प्रमाणात सुपीक गाळ उपसा काढण्याचं काम आता जिल्हा प्रशासनाने हाती घेतलंय। तर यामध्ये सिंचन वाढीसाठी नाला सुरळीकरण तसंच इतर सुद्धा कामं जलसंधारण विभाग यांच्या सहयोगाने जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे। तर आजपर्यंत 14.50 लाख घनमीटर इतका सुपीक गाळ काढून शेतकऱ्यांच्या नापीक जमिनींवर टाकण्यात आलेला आहे आणि यामध्ये जवळपास 7000 एकरावरील धरणातील सुपीक गाळ जो आहे तो पसरवण्यात आल्याने शेतीचा पोत देखील सुधारणार आहे आणि त्याचबरोबर जलाशयातील पाणीसाठ्यात देखील मोठी वाढ होईल अशी अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। आपण पाहतो लातूर जिल्ह्याला दुष्काळ मुक्त करण्यासाठी सध्या हे प्रयत्न सुरू करण्यात आले। ही दृश्य आपण पाहू शकतोय। गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही मोहीम सध्या लातूरात राबवली जाते। त्याच पार्श्वभूमीवर हे केलं जात आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप भोसले यांच्याकडून। संदीप, काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात? त्यांच्याशी काही कारणामुळे आपला संपर्क होऊ शकत नाहीये, मात्र आपण पाहू शकतोय लातूर जिल्ह्याला दुष्काळ मुक्त करण्यासाठी आता प्रशासनाकडून प्रयत्न सुरू झाले।